अजितदादांच्या विमान अपघाताबाबत एक अतिशय धक्कादायक आतली बातमी समोर आली आहे। दादांच्या विमान अपघाताची सीआयडी चौकशी झाली। दादा जिवंत आहेत, दादा परत येणार। अखेर सीआयडी चौकशीत सगळं सत्य समोर आलंय। एक अशी बातमी जिने महाराष्ट्राला सगळ्यात मोठा धक्का दिलाय। 28 जानेवारीला दादांचं अपघाती निधन झालं, पण सगळीकडे एकच शंका होती की हा अपघात की दुसरंच काहीतरी। काही लोक म्हणत होते दादा जिवंत आहेत, दादा शिवाजी द बॉस चित्रपटातल्या रजनीकांत सारखे परत येणार आहेत। बारामतीमध्ये आणि उर्वरित महाराष्ट्रात काही गुप्त ठिकाणी अशाही चर्चा सुरू झाल्या होत्या की दादा आता अचानक येणार आणि पत्रकार परिषद घेणार। खरं तर कालपर्यंत या प्रकरणामध्ये कुठल्याही प्रकारची स्पष्टता नव्हती। नेते वेगवेगळे दावे करत होते, पण काल अचानक सीआयडीनं चौकशी केली। सीआयडीचा तपास कालपर्यंत त्या ठिकाणी सुरू होता, ज्यामध्ये एक असं धक्कादायक सत्य बाहेर आलं ज्यानं या प्रकरणाचं सगळं चित्रच बदलून टाकलं आहे। कालपर्यंत वेगवेगळे नेते यावर टिप्पणी करत होते। कुणी म्हणत होते की 6 प्रवासी होते तर 5च मृतदेह तसे सापडले। मग 6वा व्यक्ती कोण असा दावा करणारे अमोल मिटकरी होते। तर काल एक अशी थेरी आली होती, विमान चालकानंच एक प्रकारे स्वतःचे जीव धोक्यात घालून हा अपघात घडवला। परवा दिवशी एक वेगळीच थेरी आली की विमान उडवण्यासाठी पत्ता कट झाला होता, असंही एका मोठ्या खासदारानं म्हटलेलं आहे। हे सगळं सुरू होतं, पण तेवढ्या सीआयडी चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये एक अशी धक्कादायक गोष्ट समोर आली ज्यामुळे आता लोकांना खरंच वाटू लागलंय की दादा आता येणार आहेत। सगळे लोक आता वाट पाहू लागलेत, कारण सीआयडी हे असं पथक असतं ज्यांच्याकडून होणारी तपासणी अतिशय योग्य आणि सखोल असते। काही दिवसांपूर्वी स्वतः मुख्यमंत्र्यांनी सीआयडी चौकशीचे आदेश दिले होते आणि अखेर सीआयडीनं सगळं सत्य शोधून बाहेर काढलंय। तब्बल विषयांची जबरदस्त चौकशी मुंबई मंत्रालयात झालेली आहे आणि त्यानंतर सगळं सत्य बाहेर आलंय। दादा खरंच जिवंत आहेत का, या प्रश्नाचं उत्तर आता मिळणार आहे। दादा खरंच येणार आहेत का, आज दादांचं आगमन होणार आहे का, आता सगळ्या लोकांचे डोळे लागलेले आहेत। मित्रांनो, आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या केवळ सध्या सुरू असलेल्या चर्चा आणि तपासात समोर आलेल्या शक्यतांवर आधारित माहिती होती। या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही प्रकारची अफवा पसरवणं किंवा कोणाच्या भावना दुखावणं नसून लोकांच्या मनात असलेले प्रश्न आणि तपासातले दावे तुमच्या समोर मांडणं हाच आहे। दादांच्या बाबतीत जे काही घडलं त्याचं खरं सत्य काय आहे हे येणारा काळच ठरवेल। आता एक तारीख सांगितली आहे, या तारखेकडे महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। या व्हिडिओत सांगितलेली माहिती शक्यता आहे की याची नोंद घ्या। आम्ही कोणत्याही फॅक्ट्स आणि कुठल्याही गोष्टीची पुष्टी करत नाहीये। तुम्हाला काय वाटतं? विमानाच्या रंगामध्ये झालेली बदलाची थेरी, प्रवाशांच्या संख्येतला जो संशय व्यक्त केला जातोय किंवा सीआयडीच्या तपासामध्ये जे काही प्रश्न निर्माण झाले त्याच्यावर बोललं जातंय, जे काही नेते आहेत जे काही प्रश्न उपस्थित करतात त्यांच्यातून खरंच सत्य काहीतरी बाहेर येईल का? तुमच्या मनामध्ये काय आहे? दादा खरंच परत येतील का? तुम्हाला वाटतं का? तुमची मतं कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमची प्रत्येक कमेंट महाराष्ट्राच्या मोठ्या प्रश्नावरचे एक उत्तर असू शकते। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।